नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 10वे अवकाश मोहिमा याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा या घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करीत नाहीत। कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची किती असावी? भ्रमण कक्षा वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी? विषुववृत्ताला समांतर असावी की विषुववृत्ताशी कोन करणारी असावी? या सर्व गोष्टी उपग्रहाच्या कार्यानुसार ठरतात। भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रहाला उपग्रह प्रक्षेपकामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते। त्यानंतर त्या उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने विशिष्ट वेग म्हणजे वेलॉसिटी दिला जातो। हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो। या वेगाचे सूत्र पुढील प्रमाणे तयार करता येईल। जर m वस्तुमानाचा उपग्रह पृथ्वीच्या केंद्रापासून r उंचीवर व पृष्ठभागापासून h उंचीवर vc या चालीने परिभ्रमण करीत असेल तर त्यावर कार्य करणारे अभिकेंद्री बल mvc² एवढे छेद r एवढे असेल। म्हणजे 10.3 ही कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा। ह्या आकृतीमध्ये त्यांनी आपल्याला सांगितले की ही पृथ्वी आहे आणि तिच्याभोवती हा जो उपग्रह आहे तो vc या विशिष्ट वेगाने परिभ्रमण करत आहे। त्याची ही भ्रमण कक्षा आहे आणि ह्या आणि त्याचं वस्तुमान किती आहे? m हे त्याचं वस्तुमान आहे आणि r ह्या उंचीवरती तो आहे आणि पृष्ठभागापासून h या उंचीवरती तो आहे। अभिकेंद्री बल पृथ्वीचे गुरुत्व प्रदान करते, म्हणून अभिकेंद्री बल बरोबर पृथ्वी व उपग्रहातील गुरुत्वीय बल म्हणून mvc² छेद R अधिक h बरोबर gmm छेद R अधिक h चा वर्ग। vc² चा वर्ग बरोबर gm छेद R अधिक h आणि vc बरोबर वर्गमुळात gm छेद R अधिक 1। हे झालं विधान क्रमांक 1। आता इथे हा कॅपिटल G काय आहे, कॅपिटल M काय आहे आणि त्यांची जी वस्तुमान आहेत ती आपल्याला इथे त्यांनी दिलेली आहेत। R इथे काय घेतलेलं आहे, कॅपिटल R काय घेतलं आहे, H काय घेतलेली आहे, हे सगळं त्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे। तर या वरील सूत्रावरून आपल्याला काय दिसून येतं की विशिष्ट वेग vc हा उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो। उपग्रह कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची वाढत जाते तसा उपग्रहांचा स्पर्श रेषेत असलेला वेग कमी होत जातो। भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षांची उंची किती आहे त्यानुसार सर्वसाधारणपणे कक्षांचे वर्गीकरण केले। पुढचा घटक बघा, उच्च कक्षा। ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते त्या कक्षांना उच्च कक्षा म्हणतात। पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास 24 तास लागतात। आपल्याला माहीत आहे की पृथ्वीला सुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात। या उपग्रहाची कक्षा जर विषुववृत्ताला समांतर असेल तर पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन करण्यास लागणारा कालावधी व उपग्रहाला पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्यास लागणारा कालावधी एकच असल्याने पृथ्वीच्या सापेक्ष हा उपग्रह अवकाशात जणू काही स्थिर आहे असा भास होतो। एकाच गतीने समांतर चालत असलेल्या वाहनातील प्रवाशांना शेजारील वाहन स्थिर असल्याचा भास होतो, तसेच इथे घडते। म्हणून अशा उपग्रहांना भूस्थिर उपग्रह असे म्हणतात। असे उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात। म्हणून हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी यांच्या संदेशवहनामध्ये याचा उपयोग होतो। मध्यम कक्षा। ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची उंची भूपृष्ठापासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटरच्या दरम्यान असते अशा कक्षांना मध्यम कक्षा म्हणतात। भूस्थिर उपग्रह हे विषुववृत्ताच्या अगदी वर भ्रमण करतात, त्यामुळे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी ते फारसे उपयुक्त ठरत नाहीत। त्यासाठी मग ध्रुवीय प्रदेशावरून जाणाऱ्या लंबवर्तुळाकार मध्यम कक्षा वापरण्यात येतात। या कक्षांना ध्रुवीय कक्षा म्हणतात। या कक्षांमध्ये जवळपास
उपग्रह जवळपास 2 ते 24 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. काही उपग्रह भूपृष्ठापासून जवळपास 20,200 किलोमीटर उंचीवर वर्तुळाकार कक्षेतून भ्रमण करतात. दिशादर्शक उपग्रह या कक्षांमध्ये भ्रमण करतात. निम्न कक्षा, ज्या उपग्रह भ्रमणकक्षांची भूपृष्ठापासून उंची 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर असते, अशा कक्षांना निम्न कक्षा म्हणतात. शास्त्रीय प्रयोगासाठी अथवा हवामान अभ्यासासाठी वापरले जाणारे उपग्रह निम्न कक्षांमध्ये भ्रमण करतात. त्यांच्या कक्षांच्या उंचीनुसार जवळपास 90 मिनिटात त्यांचे एक परिभ्रमण पूर्ण होते. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हबल दुर्बीण हे सुद्धा याच प्रकारच्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. आता आकृती 10.4 जी पुढच्या पानावर आहे त्यामध्ये उपग्रहांच्या विविध कक्षा दर्शवलेल्या आहेत. ही बघा आकृती, इथे ही पृथ्वी आहे, त्यातील उच्च कक्षा ही दाखवलेली आहे. ही मध्यम कक्षा आहे, ही पण एक मध्यम कक्षा आहे जी विषुववृत्तांसाठी वापरली जाते, आणि ही निम्न कक्षा आहे. आता माहीत आहे का तुम्हाला, पुण्यातील COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह तयार करून इस्रोच्या मार्फत तो 2016 साली अवकाशात पाठवला. या उपग्रहाचे नाव स्वयं असून सुमारे त्याचं वजन जे आहे ते 1 किलो आहे जवळपास. तो पृथ्वीपासून 515 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करीत आहे. त्याचे मुख्य कार्य पृथ्वीवरील एका स्थानाहून दुसऱ्या स्थानापर्यंत एका विशिष्ट पद्धतीने संदेश पाठवणे हे आहे.